माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहताय लेट्सअपची अभंगवारी। आळंदी देहूपासून ते पंढरपूर पर्यंत आपल्याला वारीच्या वाटेवरील अनेक अपडेट, वारीचं वैशिष्ट्य, वारकऱ्यांच्या भावना आणि या वारीचे बारकावे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। आता मी आहे पंढरपुरात आणि चंद्रभागेच्या नदी पात्रात मी एका लाकडी होडीवर बसलेलो आहे। माझ्या सोबत याच होडीचे चालक मालक, या संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव त्यांचं सरनेम आहे, हे माझ्या सोबत आहेत। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, नमस्कार। किती दिवसापासून तुम्ही वाट पाहता आषाढी एकादशीची आणि वारकऱ्यांची? गेले महिना झालं तयारी चालू आहे। एक महिना खाली अधिक महिना झाला। अधिक महिना झाले की परत सगळ्या नावा डागडुजी करून अधिकाऱ्यामार्फत चेकिंग करून मगच चालू झालं। पाणी पण नव्हतं। आता एक 4 ते 5 दिवसाखाली पाणी आलेलं आहे आणि आम्हाला रोजच वारी आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा परंपरेनं आम्ही करत आलेलो आहे। पाणी कुठून सोडता तो चंद्रभागेला? चंद्रभागेला वीर आणि उजनी धरणातून पाणी येतं। पाणी ज्या टायमाला खरंच गरज असती त्या टायमाला पाणी मिळत नाही आणि इरी वारी आता आमचं काय कारण असताना आमच्यावर वरचं पाणी लादलं जातं, त्यामुळं आमच्या इथं पूर परिस्थिती निर्माण होते। पण ज्या टायमाला खरंच भाविकांना गरज आहे चंद्रभागा स्नान करण्याची, त्या टायमाला पाणी मिळत नाही। किती होडी येतात? लाकडी होडी पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या पात्रात लाखो वारकरी येतात आणि असे कोणी वारकरीच नसतील की त्यांनी लाकडी होडी पाहिली किंवा बसलं नाही। किती होडी एकूण? आमच्या 200 नाव आहेत आणि 400 शिवमर आहेत आमच्यापाशी। म्हणजे चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळं भाविकाचा जीव जाऊ नये, भाविकाच्या जीवाला धोका होऊ नये, ह्यासाठी आम्ही अहोरात्र ह्या चंद्रभागेवर लक्ष ठेवून असतो। पैसे कमवत उपजीविका करत आणि आमच्या रक्तामध्ये समाजसेवा असल्यामुळं आम्ही येणाऱ्या भाविकाची मनोभानी सेवा करतो। आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, पांडुरंग ज्या विष्णुपदा गोपाळपुरातून आला त्या गोपाळपूरला जाण्याची प्रथा ह्या होडीतून आहे आणि साक्षात संत महात्मा पण या नावेतून फिरलेले आहेत। ह्याचा फार मोठा इतिहास त्या चंद्रभागेला लाभलेला आहे। आता इस्कॉन घाट असेल, मसोबा घाट असेल, आता जसं वारीचं स्वरूप वाढत चाललंय आणि पलीकडे लोकांचा कल वाढलाय, 65 एकर असेल किंवा पलीकडे कमीत कमी 500-700 मठ झालेत। पुलावरून लोकांना जाणं शक्य होत नाही, त्यामुळं काय लोकांचे मठ असे कडल असल्यामुळं ह्या नावेचा वापर होतो, त्यांची सेवा होते आमच्याकडनं। चंद्रभागा काय आहे तुमच्यासाठी? चंद्रभागा आमच्यासाठी चूल आहे, शिक्षण आहे, वही आहे, पेन आहे। म्हणजे चंद्रभागा जर नसली असती तर आम्ही उपाशी मेलो असतो, अशी अवस्था आमची। चंद्रभागा माय आहे तुमची? चंद्रभागा सगळं जी काय आमच्यापाशी आहे हे सगळं चंद्रभागेच आहे। आमची उपजीविका, चूल सगळं ह्याच्यावरच आहे। त्यामुळे चंद्रभागा आमची आई असल्यासारखं आहे, त्यामुळं आम्ही त्या चंद्रभागेला आईसारखं जपतो। चंद्रभागेत कोण आत्महत्या करायला आलं तर त्याच्या आत्महत्या आम्ही रोखतो। चंद्रभागेत कोण चोरीचा प्रकार करायला आलं तरी ती चोर धरून डिपार्टमेंटच्या ताब्यात देतो। मतिमंद, गतिमंद, दुर्बल, वंचित, शोषित आणून इथं सोडायचं प्रमाण जास्त आहे, त्यांचा पण दवाखाना आम्ही करतो। आणि कोण महिला माता भगिनीचं शूटिंग तर मोबाईलमध्ये काढत असेल ते रोखायचं काम पण आम्ही करतो। म्हणजे चारही बाजूने ह्या चंद्रभागेतनं कुठनं जरी माणूस उतरला तर आमच्या या सर्व आदिवासी बांधवांचं, आदिवासी महादेव कोळी बांधवांचं लक्ष असतं। आमच्या ह्याच्या शरीरामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं रक्त असल्यामुळं राघोजी भांगरे यांनी देशासाठी काम केलं आणि जाताना संदेश दिला आहे की ह्या येणाऱ्या भाविकाची सेवा केली पाहिजे।